मंगरुळचा वाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय आत्राम यांची दबंग कारवाई। रात्रीच्या वेळात संधी साधत चोरट्यांनी बंद घरात सोन्याच्या मौल्यवान वस्तूची चोरी केली। दिनांक 9/5/2026 रोजी सौनिता धनराज भांबुतकार वय 32 वर्ष राहणार सालोड तालुका नांदगाव खंडेश्वर यांनी मंगरुळचा वाडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली। घरामध्ये कुल्लर बंद असल्यामुळे घरातील व्यक्ती घराबाहेर झोपले होते। अज्ञात चोरट्यांनी घराचे दार उघडून घरातील कपाटातील लॉकर मधील सोन्याचे बारीक मणी व सोन्याचे पेंडॉल असे एकूण 6 ग्रॅम सोन्याची पोत अंदाजे किंमत 30,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केल्याबाबत पोलीस स्टेशन मंगरुळचा वाडा येथे तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी कलम 305 ABNS अन्य गुन्हा नोंद केला। घटनास्थळावर पोलिसांनी कसून चौकशी केली असता घटनास्थळावर कोणतीही उपयुक्त पुरावा दिसून आला नाही। तसेच फॅन्सी व्हॅनला सुद्धा कोणताच पुरावा अथवा माहिती मिळाली नाही। अशा परिस्थितीत गुन्ह्यामधील आरोपी व मुद्देमाल शोधण्यासाठी मंगरुळचा वाडा पोलिसांनी सापळा रचला। 3 दिवस मंगरुळचा वाडा पोलिसांनी करडी नजर चोरट्यावर गुप्त माहितीवरून आरोपी मनीष रमेश ठाकरे व राजेश रामभाऊ जवके या दोन्ही आरोपीला ठाणेदार संजय आत्राम व त्यांच्या टीमने ताब्यात घेतले। आरोपीला पोलिसांनी मंगरुळचा वाडा येथील सोनाराकडे आणले सोन्याची विक्री केली असल्याची कबुली चोरट्यांनी दिली। चोरट्यांनी सोन्याचा व्यवहार 62,000 रुपयात केला होता। त्यापैकी 42,000 रुपये नगदी रक्कम चोरट्यांनी घेतली व 20,000 रुपये सोनाराकडे बाकी ठेवण्यात आली। उर्वरित रक्कम नंतर देण्याचे सोनाराने चोरट्यांना सांगितले। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अनिकेत कदम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरुळचा वाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय आत्राम, संतुलाल उईके, सालोड बीड जमदार मुर्तुरकर, रेखा चौहान, उमेश धनदर, एकनाथ जाधव व चालक दत्ता काकडेकर यांनी ही कारवाई केली।